आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची बैठक. पारदर्शक आणि शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेवर भर. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता राखण्यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं की इच्छुक उमेदवारांना आवश्यक परवाने सुलभरित्या मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व 12 ठिकाणी एक खिडकी योजना अंमलात आणली जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी, स्ट्रॉंग रूम उघडणं आणि बंद करणं तसंच मतदान यंत्रांची वाहतूक ही प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडली जाणार आहे. कुठेही मतदान प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी मॉकपोल आणि इतर आवश्यक तपासण्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळेत केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण 2 टप्प्यात घेतलं जाणार असून पहिला टप्पा 23 आणि 24 जानेवारी रोजी तर दुसरा टप्पा 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामुळे निवडणूक यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज राहील असं त्यांनी नमूद केलं. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, निवडणूक निरीक्षक तथा साताऱ्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी खिलारी यांनी सादरीकरणातून आचारसंहितेचं पालन, विविध परवान्याच्या प्रक्रिया, प्रचार कालावधी तसेच पारदर्शक निवडणुकीत राजकीय पक्षांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी पूर्ण केली असून सर्व पातळ्यांवर समन्वय साधून ही निवडणूक आदर्श पद्धतीनं पार पाडली जाईल असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.